श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक जण आपल्या कुटुंबासाठी, कुटुंबाच्या सुखासाठी, समृद्धीसाठी, भरभराटीसाठी मेहनत करत असतो, कष्ट करत असतो, परंतु काही केल्या त्याच्या कष्टाला, मेहनतीला फळ प्राप्त होत नाही. आणि यामुळं आपल्या संपूर्ण कुटुंबाला अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. मग ग्रहदोष निर्माण होतात, वास्तुदोष होतात, नजर दोष असतात किंवा कोणी करणी बाधा करत असतं. अनेक प्रकारची विघ्न आपल्या कुटुंबावरती येत राहतात. आणि हे सर्व दूर होण्यासाठी आपण जर काही विशिष्ट तिथीला जर काही उपाय केले, काही सेवा केल्या, तर आपल्या घरावरची, आपल्या कुटुंबावरची सर्व संकट, दुःख, दारिद्र्य दूर होण्यास यामुळे मदत होऊ शकते. तर आज आपण या व्हिडिओमध्ये असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावशाली असा उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय आपल्याला 29 जानेवारी 2024 रोजी संकष्टी चतुर्थीला करायचा आहे. ही या वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी असून या दिवशी जर तुम्ही काही उपाय केले, काही सेवा केल्या, तर वर्षभर तुमच्या घराची भरभराट होणार आहे. घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे. घरामधील दारिद्र्य दूर होण्यास मदत होणार आहे. विघ्नहर्त्याच्या कृपेने तुमच्या घरावरची सर्व संकट, दुःख, दारिद्र्य दूर होण्यास मदत होणार आहे. आणि यासाठीच आपल्याला या संकष्टी चतुर्थीला आपल्याला हा उपाय करायचा आहे. आज हा उपाय म्हणजेच आपल्याला आपल्या घरासाठी, मुलांसाठी आईनं मी ज्या 5 वस्तू सांगणार आहे, तर त्या 5 वस्तू आपल्या घरामध्ये जाळायच्या आहेत. आणि हा उपाय आईनंच आपल्या घरासाठी, आपल्या मुलांसाठी करायचा आहे. जेणेकरून आपल्या घरावरची सर्व संकट, विघ्न दूर होतील. आणि विघ्नहर्त्याची जर तुम्ही अगदी मनापासून सेवा केली, जर उपाय केला, तर तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना हा विघ्नहर्ता पूर्ण करणार आहे. तर आता हा उपाय कसा करायचा आहे आणि केव्हा करायचा आहे हे जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण या संकष्टी चतुर्थीला पूजाविधी कशी करावी, तसेच अनेक सेवा, अनेक उपाय कशा करावेत याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. तर आता आपल्याला हा जो उपाय करायचा आहे, तर तो उपाय आईनं आपल्या मुलांसाठी करायचा आहे. सकाळी लवकर उठून आपल्याला देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे, गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पांना आपल्या कुटुंबासाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या मुलासाठी प्रार्थना करायची आहे, सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे. गणपती बाप्पांना मोदक अर्पण करायचे आहेत, चंदनाचा टिळा लावायचा आहे, अक्षदा लावायच्या आहेत, दुर्वा अर्पण करायच्या आहेत. गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. दिवसभर आईनं या दिवशी उपवास करायचा आहे. आपल्या मुलांसाठी, आपल्या घरासाठी गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे, नामस्मरण करायचं आहे. गणपती बाप्पांचं ओम गण गणपतये नमः या महामंत्राचा, बीजमंत्राचा जप करायचा आहे. आणि त्यानंतर संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आपण हा जो उपाय करणार आहोत, तर तो उपाय करायचा आहे. तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या तुळशीजवळ आपल्याला दिवा लावायचा आहे. हा दिवा लावत असताना यामध्ये देशी गाईचं तूप घालायचं आहे, 2 लवंग घालायचे आहेत आणि 2 भीमसेनी कापराच्या वड्या घालायच्या आहेत. आणि असा हा दिवा आपल्याला तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे. शक्यतो आपण मातीचा किंवा कणकेचा दिवा या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे. आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे, दरवाजा आहे, तर तिथं देखील आपल्याला अशाच प्रकारचे 2 दिवे प्रज्वलित करायचे आहेत. जेणेकरून आपल्या घराकडं लक्ष्मी माता आकर्षित होईल. आणि तिन्ही सांजेच्या वेळेला जर आपण हा उपाय केला तर लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होते, खेचली जाते. आणि यासाठीच अशा प्रकारचे आपल्याला ह्या दिवे लावायचे आहेत. शक्य झाले तर तुम्ही दररोज जरी तुमच्या दरवाजामध्ये अशा प्रकारचे दिवे लावले तरी चालू शकतात. त्यानंतर आपल्या घरातील देवघरासमोर देखील अशाच प्रकारचा आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. यामध्ये देखील आपल्याला देशी गाईचं तूप टाकायचं आहे, 2 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत, 2 लवंगा टाकायच्या आहेत. भीमसेनी कापराच्या सुगंधामुळं लक्ष्मी माता आपल्या घराकडं आकर्षित होते आणि यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यानंतर मी ज्या आता वस्तू सांगत आहे, तर त्या वस्तू आईनं आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत. तर आता यापैकी जी पहिली वस्तू आहे, तर ती म्हणजे तमालपत्र. तर ही तमालपत्राची 2 ते 3 पानं घ्यायची आहेत. कुठेही फुटलेली, तुटलेली, खराब झालेली, किडलेली पानं नसावीत अशी पानं घ्यायची आहेत. मग तुम्ही 2 घेऊ शकता किंवा 3 घेऊ शकता. त्यानंतर यावरती आपल्याला पिवळ्या रंगाची जी मोहरी असते, ती मोहरी आपल्याला एक ओंजळभर घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला 2 लवंगा घ्यायच्या आहेत. त्या तसेच एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर याच्यावरती आपल्याला खडे मीठ देखील घ्यायचं आहे. खडे मीठ देखील आपल्याला एक ओंजळभर घ्यायचं आहे. तुरटीचा खडा आपण आपल्या अंदाजाप्रमाणे घेऊ शकता. छोटा घेऊ शकता, मोठा घेऊ शकता.
त्याचबरोबर ओंजळवर खडे मीठ घ्यायचं आहे. आता आपल्या या झाल्या 4 वस्तू. त्याचबरोबर आपल्याला घ्यायचं आहे भीमसेनी कापूर. आता हा भीमसेनी कापूर आपल्याला 5 ते 6 वड्या याच्या घ्यायच्या आहेत. म्हणजेच आपल्याला ज्या या 5 वस्तू घ्यायच्या आहेत, तर त्या म्हणजेच पहिली जी वस्तू आहे, तर ती तमालपत्र घ्यायचं आहे. हे तमालपत्राचे आपल्याला 2 ते 3 पानं घ्यायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला ओंजळभर पिवळ्या रंगाची मोहरी घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला 2 लवंगा घ्यायच्या आहेत. एक ओंजळभर आपल्याला मीठ घ्यायचं आहे. खडे मीठ घ्यायचं आहे. खडे मीठ जर नसेल, तरच तुम्ही बारीक मीठ घेतलं तरी चालेल. परंतु शक्यतो यासाठी आपल्याला खड्या मिठाचाच वापर करायचा आहे. आणि या सर्वांसोबतच आपल्याला या 5 वस्तूंसोबतच आपल्याला भीमसेनी कापराच्या 5 ते 6 वड्या घ्यायच्या आहेत. तर अशा या 5 वस्तू आणि भीमसेनी कापूर अशा या वस्तू प्लेटमध्ये घेऊन आईनं आपल्या गणपती बाप्पांची जिथं स्थापना केलेली आहे, पूजा केलेली आहे, तर तिथं ठेवायची आहे. गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायचे आहे. त्यानंतर 108 वेळा ओम गण गणपतीये नमः या महामंत्राचा, बीजमंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या कुटुंबासाठी, आपल्या कुटुंबावरची सर्व संकटं दूर होण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. या ज्या वस्तू आहेत, तर त्या वस्तूची प्लेट आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे आणि गणपती बाप्पावरून ज्याप्रमाणे लहान मुलाची दृष्ट काढतो, तर त्याप्रमाणे आईनंही ओवाळायची आहे, उतरवायची आहे. जेणेकरून या वस्तू सर्व अभिमंत्रित होतील आणि अभिमंत्रित झाल्या, तर आपण हा जो उपाय केलेला आहे, ही सेवा केलेली आहे, तर याचा आपल्याला फायदा होईल. तर यासाठी या अभिमंत्रित करून घ्यायच्या आहेत आणि हे सर्व करत असताना आपल्या मुलांसाठी, घरासाठी, प्रगतीसाठी, भरभराटीसाठी, दारिद्र्य दूर होण्यासाठी आपल्या आईनं प्रार्थना करायची आहे. आपल्या पतीसाठी प्रार्थना करायची आहे. अशा प्रकारे आपण ही जर सेवा केली, गणपती बाप्पांना अगदी मनापासून जर आपल्या मनातील इच्छा, मनोकामना बोलून दाखवल्या, तर गणपती बाप्पा नक्कीच प्रसन्न होऊन तुमच्यावरची सर्व संकट, विघ्न दूर करणार आहेत. त्यानंतर आता या ज्या वस्तू आहेत, त्या अभिमंत्रित केल्यानंतर एक पेपर घ्यायचा आहे आणि या पेपरावरती या सर्व वस्तू आपल्याला ठेवायच्या आहेत. त्यानंतर या वस्तूंना आपल्याला पेटवायचं आहे. पेटवून आपल्या संपूर्ण घरामध्ये या वस्तू आपल्याला फिरवायच्या आहेत. फिरवत असताना आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल किंवा कोणी नजरबाधा केली असेल, करणी केली असेल, वास्तुदोष असेल, नजरदोष असेल, दारिद्र्य असेल, विघ्न असेल किंवा आपल्या मुलांच्या, पतीच्या, घराच्या भरभराटीमध्ये, प्रगतीमध्ये जर सतत अडथळे येत असतील, संकट येत असतील, तर ते सर्व दूर करण्यासाठी अगदी मनातल्या मनात, मनापासून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. मी ही विघ्न सर्व दूर होण्यासाठी ही सेवा करत आहे, उपाय करत आहे. तर ही माझ्या घरातील इडापिडा टळू दे, घरामध्ये सुख समृद्धी येऊ दे, मुलांची, पतीची, घराची भरभराट होऊ दे, अशी प्रार्थना करत करत या वस्तू घरामध्ये पेटवून संपूर्ण घरामध्ये याचा धूर करायचा आहे. जेणेकरून या सर्व वस्तूंच्या धुरामुळे घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल, तर ती घराच्या बाहेर जाईल आणि घराची बाहेरची सकारात्मकता आपल्या घरामध्ये येईल. यासाठी हा अत्यंत साधा, सोपा परंतु अत्यंत प्रभावशाली असा उपाय या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आईनं करायचा आहे. जर तिन्ही सांजेच्या वेळेला जर करणं शक्य झालं नाही, तरी देखील रात्री 10 वाजण्याच्या अगोदर हा उपाय अवश्य करायचा आहे. आणि कोणताही उपाय करत असताना, कोणतीही सेवा करत असताना अगदी मनापासून जर ती सेवा केली, उपाय केला, तर याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं. त्यामुळं आपल्याला हा उपाय करायचा आहे. या वस्तू जाळायच्या आहेत आणि ज्या ठिकाणी आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरत असते, त्या ठिकाणी याचा जास्तीत जास्त आपल्याला दूर करायचा आहे. शक्य असेल तर आणखीन आपण भीमसेनी कापराच्या वड्यांचा वापर करायचा आहे. भीमसेनी कापूर आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असते, तर ती शोषून घेण्याचं काम करत असतो. आणि भीमसेनी कापराच्या सुगंधामुळं लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होते आणि यासाठीच आपल्याला भीमसेनी कापराचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. आता या वस्तू पेटवून झाल्यानंतर ह्या जे जाळलेले जे वस्तू आहे, ही राख आहे, तर ती घरापासून दूर अंतरावरती नेऊन फेकून द्यायची आहे किंवा वाहत्या पाण्यामध्ये देखील सोडून दिले तरी देखील चालेल. आणि हे टाकून आल्यानंतर येत असताना देखील आपल्या ला कोणाशीही बोलायचं नाही, कोणाशीही काही न बोलता आपल्या घरामध्ये यायचं आहे. घरामध्ये येण्या अगोदर आपले हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्यानंतर पुन्हा घरामध्ये यायचं आहे. गणपती बाप्पांसमोर जाऊन बसायचं आहे. ही मी आज जी सेवा केली आहे, हा उपाय केला आहे, तर तो माझ्या मुलांसाठी, माझ्या घरासाठी, घराच्या प्रगतीसाठी केलेला आहे. तर ही सेवा माझी पूर्णत्वास जाऊ दे. माझ्या घरावरची, माझ्या कुटुंबावरची सर्व संकट, विघ्न दूर होऊ दे आणि अशा प्रकारे आपल्याला हे बोलून दाखवायचं आहे. त्यानंतर येणाऱ्या पुढच्या 7, 11 किंवा 21 संकष्टी चतुर्थीपर्यंत आपल्याला हा उपाय करत राहायचा आहे.
तुम्ही 3 ते 4 संकष्टी चतुर्थीला हा उपाय केला तरी देखील तुम्हाला याचा लगेचच अनुभव जाणवून येणार आहे. तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झालेलं तुम्हाला कळून येणार आहे. घरामध्ये जे वादविवाद असतील, करणी बाधा असेल, नजर दोष असतील, वास्तू दोष असतील, तर ते देखील दूर होण्यास त्यामुळे मदत होणार आहे. आणि अगदी साधा सोपा उपाय आहे, परंतु अत्यंत प्रभावशाली असा उपाय आहे. आणि हा संकष्टी चतुर्थीलाच न करता तुम्ही इतर दररोज जरी केला किंवा इतर ज्या विशिष्ट तिथी असतात म्हणजे एकादशी असेल, चतुर्थी असेल किंवा पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, तर त्या दिवशी जरी असा प्रकारचा तुम्ही उपाय केला तरी देखील तुम्हाला याचा निश्चित फायदा होणार आहे. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.